हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मी आताच म्हणजे बाहेरून आली आहे आणि खूप गरम होत होतं. तर काही सामान वगैरे घ्यायला गेले होते, तर ते आणून म्हटलं तुमच्यासोबत थोडं शेअर करावं, तर त्यासाठीच व्हिडिओ केला आहे. तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू राहा. तसेच चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर मी काही अस्तर वगैरे आणायला गेले होते. तर होते माझ्याकडे काही, पण जे म्हणजे आता मला शिलाईसाठी लागणार होते, तर ते मॅचिंगचे भेटत नव्हते. तर त्यासाठीच ते आणायचे म्हणजे गरजेचे होते, कारण ब्लाऊज त्यांना हवे आहे. तर त्यासाठीच मी उन्हातच म्हणजे मटेरियल घेण्यासाठी गेले होते. त्याच्यानंतर काही लेस वगैरे काही खूप साऱ्या गोष्टी आणल्या होत्या. तर जसे की तुम्ही पाहू शकता, तर हुक वगैरे छोट्या छोट्या गोष्टी ह्यासुद्धा माझ्या संपल्या होत्या. तर सोनाच्या म्हणजे जे हुक आहे तर तेच वापरत असते आणि त्याची मला वाटते चांगली क्वालिटी असते. तर नेहमी मी हेच हुक यूज करत असते. त्याच्यानंतर ही एक गोल्डन कलरची हँगिंगची लेस आणली आहे. तर आधीसुद्धा आणली होती आणि आतासुद्धा आणली होती. तर मला खूपच भारी म्हणजे युनिक लुक वाटत होता. तर माझ्या ब्लाऊजांना वगैरे लावायला म्हणजे वापरात येईल, तर त्यासाठीच. आणि आधी काही लावली होती, काही ते पप्सचे ब्लाऊज वगैरे त्यांना. त्याच्यानंतर सिल्वर कलरची दोरी, लेस वगैरे खूप साऱ्या गोष्टी, जसे की म्हणजे जास्त करून आता पार्टीवेअर वगैरे साड्याच कस्टमर म्हणजे घेत असतात. आणि त्या साड्यामध्ये म्हणजे सिल्वर कलरचेच म्हणजे बारीक टिकल्या किंवा त्याचंच वर्क असतं. तर त्या साड्यावरती कोणतंच लेस वगैरे मॅच होत नाही, तर सिल्वर कलरचीच लागत असते. तर त्यासाठीच मी सिल्वर कलरची दोरी आणि लेस घेतली आहे. त्याच्यानंतर हे गोल्डन कलरची, तर गोल्डनचासुद्धा खूप वापर होत असतो. तर पैठणी साड्यामध्ये जास्त करून गोल्डनचंच वर्क असतं. तर त्यासाठी म्हणजे गोल्डनचं आहेत तशा माझ्याकडे भरपूर लेस आहे, पण तरीसुद्धा मला हे थोडं नवीन वाटलं, तर त्यासाठी. त्याच्यानंतर काही रील्स संपले होते थ्रेड, तर ते सुद्धा आणले. तर हा रील्स म्हणजे 150 मीटरचा आहे, तर तो 5 रुपयाला भेटला. त्याच्यानंतर हा जो आता घेतला आहे हातात, तर तो पण म्हणजे 5 रुपयालाच भेटला. पण फरक काय आहे की ह्या रील्समध्ये म्हणजे 300 मीटरचा धागा आहे आणि त्यात म्हणजे 150, आणि हे 300 मीटरमध्ये म्हणजे 2 ब्लाऊज बिनधास्त शिवले जातात. तर फरक इतका आहे. आणि हे शॉप ना मी नवीनच गेले होते, कारण रेग्युलर म्हणजे मी ज्या शॉपवरती शॉपिंग करत असते तर ते आज बंद होते आणि त्यामुळे मला दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. तर काही गोष्टी ह्या म्हणजे ज्या आपल्या पसंतीच्या असतात तर ते भेटल्या नव्हत्या. जसे की हे चोक झाले, तर हे चोकसुद्धा म्हणजे खूप हलक्या क्वालिटीचे होते, जे मी यूज करत असते. तर ते मला आवडतात, कारण हे ना खूप ठिसूळ होते आणि कापडावरती फिरवलं की लगेच त्याचे मोठमोठे असे कण गळतात. तर त्यामुळे मला म्हणजे आवडला नव्हता. त्याच्यानंतर हे फॉल वगैरेसुद्धा जे मी पल्लवीचे वगैरे फॉल यूज करत असते, तर मला ते आवडतात. पण दुसऱ्या शॉपवरती गेल्यामुळे तिथे जे म्हणजे अवेलेबल होतं तर ते मी घेतलं आहे. तर ह्या फॉलाची म्हणजे क्वालिटीसुद्धा पल्लवीच्या फॉलासारखीच होती, त्यामुळे मी काही फॉलसुद्धा घेऊन आले आहे. तर खूप साऱ्या गोष्टी बारीक सारीक घेतल्या होत्या आणि खूप गरजेच्या होत्या. तर त्यामुळेच गेले होते. इतका उन्हात नाही तर मी उन्हात जायचं खूप टाळतेच. आणि काही गोष्टी असतात तर ज्या की ह्यांना पाठवत असते, पण हे लेसचे कलेक्शन वगैरे त्यांना काही पसंत करता येत नाही, तर त्यासाठी मी स्वतः गेले होते. त्याच्यानंतर घरूनसुद्धा कोणीही म्हणजे काही किराणा वगैरे करायला जातात, तर मी आपलं म्हणजे जे काही घ्यायचं असतं अस्तर वगैरे, तर ते थोड्या चिंध्या काढून देत असते, तर बरोबर आणून देत असतात. पण त्यांना हे लेसचे वगैरे काही म्हणजे चॉईस करता येत नाही, तर त्यासाठीच गेले होते. आणि भरपूर इतकं सामान म्हणजे 8-10 दिवस आता पाहावं लागणार नाही, तर इतकं सामान पुरेल. तर अशा पद्धतीने आणलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.